वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार. आज ना व्हिडिओची सुरुवात आणि माझ्या दिवसाची सुरुवात पण मला अशी करायची होती ना, म्हणजे बरेच क्लिनिंगचे कामं होते. म्हटलं एक एक करून जेवढे होतील ना तेवढे सकाळी सकाळी संपवून टाकूया. सगळ्यात आधी घर झाडून वगैरे घेतलं आणि म्हटलं पुसून टाकूया आधी. पण एक गोष्ट माझ्याने राहिली, कारण आता सतत जी क्लिनिंगची सवय आहे ना ती अशी सकाळी उठल्यानंतर नाही होत माझी. म्हणजे जसा दिवसाला टाईम मिळतो ना तसं क्लिनिंग म्हणा, डस्टिंग म्हणा ती करत असते. त्यामुळे ती जी आपली एक रूटीन असते ना, की आधी डस्टिंग करा, झाडू मारा आणि त्यानंतर जे आहे मग पोछा वगैरे मारून घ्या. आता ते लक्षात राहत नाही बऱ्याच वेळा. म्हणून असं झालं की मला डस्टिंग बाकी होती, पण मी पोछा आधी मारून घेतला. आणि पियाचे पप्पा बाहेर गेले होते आणि ते आल्यावर त्यांचं म्हणणं होतं की आपल्या एरियामध्ये बिबट्या आला होता. असं म्हणजे न्यूज म्हणा किंवा बऱ्याच वेळा असं रीलमध्ये किंवा शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पण स्क्रोल करताना येतं की एखाद्या खेड्यागावामध्ये किंवा बऱ्याच असं शहरांच्या भागामध्ये पण जे आहे ना बिबट्या वगैरे येत असतो असं. आणि त्यांनी दाखवलं आमच्याच एरियामधला जो आहे, म्हणजे असं घरापासून थोडं लांब, तर तिथे तो एरिया पण अगदी आमचाच तो ओळखीचा वाटत होता. आणि तिथे बिबट्या होता. रात्रीच्या वेळेला कोणीतरी 4 व्हीलरमधून जात असेल तर त्याने तो व्हिडिओ आणि फोटो काढून जो होता ना तो सर्क्युलेट केला होता. म्हणजे रात्रीच्या वेळी जरा सतर्क राहायला बरं. आणि मला पण ते आश्चर्य वाटत होतं की अरे बापरे, आता जरा रात्रीच्या वेळेला बाहेर निघणं काही शक्य नाही. म्हणून चला असो, मी इथला माझा बाहेरचा एरिया क्लीन करून घेत होती. आणि हे मनी प्लांट बघा किती छान ग्रो होतं आहे. मधले मधले पत्ते त्याचे जरा गळून गेले, पण खालीपर्यंत खूप छान ग्रो झाले. त्याला वर बांधून घ्यायचं आहे, पण म्हटलं हे 2-4 दिवस जाऊ देते आणि नवीन वर्षात जे आहे ते थोडंसं इथलं पण अरेंजमेंट चेंज करून घेऊया. बाकी जे जसं आहे ते तसंच आहे, पण तिथे ठेवलेलेच जे काही 4-5 प्लांट आहेत ना ते खूप छान ग्रो करतात. वॉश करून घ्यायचे आहेत त्यांना, पण म्हटलं जाऊ दे आता नवीन वर्षातच करूया जे करायचं आहे ते. आपली जी रेग्युलर गरजेची क्लिनिंग आहे ती सगळी करून घेऊया. आणि मी तुम्हाला सांगितलं ना तसं झालं माझ्याने, की मी आधी घर झाडून घेतलं, पुसून घेतलं आणि मग मला आठवलं की अरे मला डस्टिंग पण करायची होती. पण म्हटलं जाऊ दे, वरवर का असे ना थोडीशी करून घेऊया. कारण ते असं जेव्हा डस्टिंग आपली होऊन जाते ना, घरामधली थोडीशी धूळ जेव्हा निघून जाते ना, ते 5-10 मिनटं जे मनाला शांती देऊन जातात ना, म्हणजे असं वाटतं की तो एक रिलीफ असतो. आणि ते केल्यानंतरच आपल्याला कळतं की करण्याच्या आधी घर कसं होतं आणि केल्याच्या नंतर कसं झालेलं आहे. मागे 1-2 वेळा मला कमेंट पण आली आहे की तुझा हा एरिया खूप छान दिसतो, पण तू जे कॅलेंडर तिथे हँग केलं आहेस ना तर तेवढं जरा व्यवस्थित वाटत नाही. पण ना आम्हाला असं सोफ्यावर बसून बघायची सवय झाली आहे. आपलं एक कॅलेंडरचं पण एक असं भिंत असते किंवा एक जागा पर्टिक्युलर आपण ठरवलेली असते ना, आमची ती जागा ना खूप आधीपासून फिक्स झालेली आहे. पण म्हटलं नाही, नवीन वर्षाच्या आधीच सवय करूया, कॅलेंडरची जागा थोडी चेंज करूयात. कारण खरंच तो एरिया ना म्हणजे असं थोडं किंवा कॅलेंडर जे आहे असं काहीतरी घ्यावं लागेल ना की तिथे ते हँग करून अजून छान दिसेल. पण सध्या तरी मी काढून घेतलं. आणि ही खिडकीमधून मी तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली माझं किचनचा हा एरिया खूप छान दिसतो. म्हणजे मी तर नेहमीच बघते त्यामुळे आपल्याला एवढं विशेष वाटत नाही, पण तुम्हाला बऱ्याच दिवसानंतर दाखवते म्हणून नक्कीच तुम्हाला हे थोडं तरी विशेष वाटेल. मला हे कपाट घेण्याच्या आधी मी शेअर केलं आहे की नाही मला एक्झॅक्टली लक्षात नाही, पण कपाट घेण्याच्या आधी ना माझ्याकडे खूप ऑप्शन होते वेगवेगळ्या पद्धतीची. मी इथे कपाट घेऊ शकत होती, हुबंवालं किंवा ज्याला काचेचा डोअर आहे असं. पण माहीत नाही, हे बघितलं आणि मला हे आवडूनच गेलं. त्यानंतर मी याला कसं डेकोर करून घेऊ शकते हे माझा पूर्ण डोक्यात प्लॅन फिक्स झाला होता. एक्झिक्यूट झाल्यावर कसा दिसेल माहीत नाही, पण तो झाल्यानंतर खूपच छान झाला आहे. जो एरिया तुम्ही आता माझं बघितला, भिंतीला ती शेल्फ म्हणा किंवा डेकोरेटिव्हचे छोटे छोटे पीस म्हणा किंवा हे कपाट म्हणा, सगळं अगदी एकमेकांना छान मॅच करतं. आणि जरा वेळापूर्वी तुम्हाला जे मी चिप्सचे पॅकेट दाखवत होती ना, ते 1.5-2 महिन्यापूर्वी घेतले होते. पण पियाला आता चिप्स वगैरे देणं बिलकुल बंद केलं आहे. महाबळेश्वरची पूर्ण ट्रिप आमची फिरून झाली तेव्हा वाटलं होतं की मध्ये गाडीमध्ये असं काहीतरी खायला लागलं तर पाहिजे आपल्याकडे, पण आम्ही जसं घेऊन गेलो तसं रिटर्न पण ते आणलं होतं. आणि आज मला हे कपाट पण आवरून घ्यायचं होतं. म्हणजे खूप अशी डिक्लटरिंग नाही, पण असं सगळा सामान जो होता ना त्यामध्ये असं कोंबून ठेवलेला होता. म्हटलं ॲटलिस्ट व्यवस्थित रचून तरी ठेवूया, म्हणजे वेळेवर आपल्याला सापडतात पण लवकर गोष्टी. आणि तेव्हा जी धावपळ होते ना शोधायच्या वेळेला ती पण होत नाही. आणि ऑर्गनाईज असलं तर थोडी जागा पण रिकामी होऊन जाते, म्हणजे अजून 2-4 वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला ठेवता येतात. आणि यासाठीच मी सकाळीच ठरवलं होतं, म्हटलं आज काहीही झालं ना तरी इथे एवढं एक साईडचं कपाट तरी आपण ऑर्गनाईज करून घेऊया. काही सामान डब्यांमध्ये भरायचा असला तर मग तो पण आपल्याला भरता येतो. डीमार्टमधून ना एक नवीन मिरचीचा प्रकार मी आणला आहे. म्हणजे तडका वगैरे आपण जेव्हा देणार असतो ना एखाद्या चटणीला वगैरे, तेव्हाही मिरची यूज करतात. मी पण व्हिडिओमध्येच पाहिलं होतं. आणि डीमार्टला गेलो होतो तेव्हा काही एवढी जास्त प्राईज नव्हती. म्हटलं चला एक छोटं पॅकेट जे आहे ते आपण घेऊया. आणि आता बघा तो सगळा सामान काढला ना, मला मागे मिरची हवी होती, त्यातून 2 मिरच्या काढून त्याला स्टॅपल पिन लावून तसंच तो पॅकेट ठेवून दिलं होतं. पण आता म्हटलं एक बरणी पण रिकामी केली आणि त्यामध्ये ह्या मिरच्या पण भरून ठेवते. आणि खरंच थोडीशी टेस्ट जी आहे ना ती तडक्याची चेंज होऊन जाते.
म्हणजे तुम्हाला पण असं छोटं मोठं पॅकेट मिळालंच ना तर ट्राय करा तुम्ही, कारण काहीतरी वेगळं असतं. आपण ती मिरची खात तर नाही, पण तिच्यामुळे जो तडक्यामध्ये जो टेस्ट येतो ना तो खूप छान लागतो. माझ्या सांगण्यावरून एक वेळा ट्राय करून बघा. घर तर माझं पूर्ण वरवर क्लीन झालं होतं. जे काही छोटं मोठं 1-2 बरण्यांमध्ये सामान भरून ठेवायचा होता तो पण झालं होतं. घर क्लिनिंग करायला सुरुवात करायच्या आधी मी मशीन लावलं होतं आणि म्हटलं स्वेटर वगैरे वॉश करून घेऊया. प्लॅन चालला आहे आमचा कुठेतरी फिरायला जायचं. बाकी मी तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये वगैरे शेअर करते काय कसं प्लॅन आहे म्हणून, कुठे जातो आहे ते. पण त्याच तयारीसाठी म्हटलं वेळेवर न वॉश करता आधी स्वेटर वगैरे वॉश करून घेतले. आणि ह्या गुलाबाला बऱ्याच दिवसानंतर गुलाबाचं फूल आलं आहे, म्हटलं दाखवणं तर बनतंच. कळ्या पण आहेत त्याला, 2-4 दिवसांनी उमलतील त्या छान. आणि इथे बघा याला पण छान जे आहे ते फुलं आले. मी वाट बघते की ह्या उरलेल्या सगळ्या कळ्या कधी ब्लूम होतील आणि कधी मी तुमच्यासोबत शेअर करू. बाकी ही जी शेवंती आहे ना, हिचे वरचे फुलं सुकलेत आणि मी बऱ्यापैकी काढून टाकलेत, पण जे नवीन तिला कळ्या आल्या आहेत ना त्या खूप खालून येत आहे. म्हणजे मला दाखवायला सुद्धा असं होतं की मी दाखवू कसं, एवढे खालच्या साईडून त्याला फुलं आलेली आहेत, पण खूप जास्त कळ्या आल्या त्याला. मी जी 5 वर्ष गार्डनिंगमध्ये मेहनत केली ना त्याचं हे फळ आहे. म्हणजे हे छोटंसं रोपटं कुंडीच्या एका कोपऱ्यात उगलेलं होतं, त्याला काढून मी ह्या कुंडीमध्ये शिफ्ट करून दिलं होतं. आणि बघा त्याला दररोज एक फूल असतं. म्हणजे इतकं छान वाटतं ना असं एखादं रोपटं आपल्या बागेमध्ये यावं आणि त्याला त्यानंतर एवढी छान फुलं मिळावी. खरंच खूप छान तो एक क्षण असतो आपल्यासाठी. आय होप जो कोणी तुमच्यामधून गार्डनिंग करत असेल आणि त्याच्यासोबत हे सगळं झालेलं असेल ते तुम्ही नक्कीच रिलेट करणार. हे पहा, दिस इज द वे पिया वॉचिंग द TV. पिया व्यवस्थित बसायचं. काय घेशील बाळा? ए उलटा फुलटा दूध प्यायचंय. आम्ही ना ॲक्च्युली मी तुम्हाला दाखवते तर पतंजलीचं एक आम्ही बोर्नव्हिटा आणलेलं. तू उठून व्यवस्थित बसून सांग आम्हाला काय ते. असं उलटं नाही बसायचं, व्यवस्थित. सुपर फूड म्हणून काहीतरी आणलंय आम्ही. हां, हे सगळं सोफ्याचं सगळं अस्ताव्यस्त करून ठेवलंय. आवाज कमी कर सगळ्यात आधी, आवाज कमी कर आवाज कमी. तर आम्ही ते आणलंय, दाखवते मी तुम्हाला पॅकेट कसं आहे. 2 दिवसापासून पिया ते घेते आणि तिचं असं म्हणणं की टेस्ट त्याची खूप छान आहे. आहे ना छान? त्याचं आहे ना ऍक्च्युली जे बच्चा बच्ची किंडर जॉय खूप खातात त्यांच्यासाठी एक मस्त आहे. त्याच्यामध्ये टेस्ट आहे ना त्याची. एकदम अशी किंडर जॉय टेस्ट नाही केलंय अजून, पण मी करेल कधीतरी टेस्ट. तुला आवडलंय ना? पण आम्ही दूध तर बंदच केलं होतं, पण आता पोटदुखी वगैरे पियाची पूर्ण केली ना बेटा? आता पोट नाही दुखत आहे ना तुझं? नाही दुखत ना? मग आता म्हणून आम्ही असं तिला आता सध्या तरी 2-3 दिवसातून एकदा असं दूध देतोय, पण आता म्हटलं दिवसातून एक टाइम देऊयात तिला, आणि ते पण अर्धा कप फक्त, कारण तिला दूध खूप जास्त आवडतं. आणि आमचं असं झालं होतं पियाचं की मम्मा कधी दूध द्यायला लागणार आहेस तुम्हाला, म्हणून म्हटलं चला पियाला दूध देऊयात मस्त. मग त्यासाठी तिला ते छान पतंजलीच्या इथून ते पावडर आणलेलं. तर हे असं काहीतरी आहे सुपर फूड म्हणून, जे पतंजलीचं. हे बघा पतंजलीचं आहे हे. पण म्हणजे मी अगदी रिकमेंड करते असं नाही. आम्ही अगदी पियाला फक्त 2-3च दिवस दिलाय. पण आम्ही म्हणजे असंच पतंजलीच्या एका स्टोअरमध्ये गेलो होतो आणि मग तिथे त्यांचं आम्ही म्हणजे ते ऑइल वगैरे आम्ही बघत होतो त्यांच्या इथून. मग तिथे असंच ते बोर्नव्हिटा होतं, पतंजली व्हिटा म्हणून आय थिंक असं काहीतरी होतं. आणि मग ते म्हणले की तुम्ही ते घेण्यापेक्षा ना, तो दुकानदार म्हणत होता असं की तुम्ही ते घेण्यापेक्षा हे एक वेळा तुम्ही ट्राय करून बघा. म्हटलं आम्ही पहिल्यांदाच ट्राय करतोय ते असं घे. मग त्यांच्या रिकमेंडेशनवरून आम्ही हे घेऊन आलो होतो आणि आता पियाला पण आवडलं आहे. कारण मी तर तिला तसं गूळ वगैरे टाकूनच जे आहे ना तिला देते दूध. बाकी दुसरं मी तिला बोर्नव्हिटा वगैरे पण बंद केलं. तर मागे कॉम्प्लेन पण चालू केलं होतं तिच्यासाठी, पण आता म्हटलं चला हे काहीतरी नवीन जे आहे ते ट्राय करून बघू आपण. आणि हे पियाला खूप जास्त आवडलं आहे. तर तुमच्याकडे पतंजलीचं स्टोअर वगैरे जवळ असेल तर बघा एक वेळा ट्राय करून. असं खाते की तुला मी आता अरे मी तुला का दिलं पण हे बोलता बोलता लक्षातच नाही माझं की मी तुला घेऊन आली इथे. बरं त्याला हे चिमटा लाव. आणि एक छोटंसं काम आहे आमचं मॅडम. आता TV बघता बघता ना हे सगळं जो पसारा असा करून ठेवलाय ना असं बोट नको करू मला. मी TV बंद करेल. 1.5 तासापासून तरी TV बघते, शॉर्ट्स बघते ही आधी. आणि आता शॉर्ट्स नाही बघायला लावलं ना मी तुम्हाला दाखवते ती काय बघते तरी शॉर्ट्स. आता तर डोरेमॉन बघते ना तू, इतक्यात चेंज केला. असं चालू आहे. म्हणजे हे सुट्ट्या राहिल्या ना त्याचा गैरफायदा हा असा घेतला जातो. चल मी आता बाकीचे माझे कामं आवरते, तोवर मला सोफा व्यवस्थित झालेला पाहिजे. पिया सवय होते मग असंच बसायची आणि तसंच राहायची. चल लवकर उचल बेटा, लवकर पटापट चला. चॅलेंजचा असर बघा आमचा. अश्रू खाली पडू द्यायचे नाही. अश्रू खाली पडले. खाली मान कर, खाली मान कर. नाही हे चुकीचं आहे पिया, खाली मान कर. तुम्ही थांबवलंय, मी रडणं थांबवलंय. मी काय पण ते आता जेवढे तिथं आहे तर ते खाली पडतीलच. पण मग छोट्या छोट्या गोष्टींवर रडायचं नाही, यासाठीच आपण लागलोय मग ते स्ट्रॉंग बन ना. लागल्यावर पण कोण खेळत करत ना डॅडा, करून देताय ना आपल्याला, ओपन करून देताय ना. कशाला मध्ये मध्ये लुडबुड करायची. चॅलेंज आजचं गेलं, उद्या
माहीत नाही मला कुठून ही अशी बुद्धी आली आणि मी हा पियाच्या रडण्यावरचं सोल्युशन म्हणून हे चॅलेंज सुरू केलेलं आहे. म्हणजे खरंच सांगते, एकही दिवस असं जायचा नाही पियाचा की ती रडल्याशिवाय राहायची नाही. आता असं होतं की 2-2 दिवस निघून जातात आणि पिया रडत नाही. तिसऱ्या दिवशी अक्षरशः खूप रात्री झोपायच्या वेळेस काहीतरी होतं आणि मग ती रडते. नाहीतर मला आठवतच नाही की एक दिवस पण पिया विदाऊट रडण्याशिवाय तिचा जायचा असं. सो चला, जे काही सुचतं आपल्या ते चांगल्यासाठीच सुचतं आणि ते वर्क पण करत आहे आमच्यावर. बाकी तुम्हाला कोणाला वाटत असेल की तुमचीही मुलं जरा जास्त प्रमाणात रडत आहेत, असं काहीतरी ट्राय करून बघा. आज मला गहू पण दळून आणायचे होते आणि पियाला अशा पद्धतीने गहू खेळायला तर खूप जास्त आवडतात आणि ती म्हणजे ती एन्जॉय करते. 1-1 तास पण ती खेळू शकते आणि कधी कधी मी ना जरा दुपारच्या वेळेला गहू गाळून ठेवते आणि ते गहू मी तसेच राहू देते. म्हणजे तिला 2-3 तास निवांत ती खेळू शकते, TV मोबाईलपासून दूर, आणि काहीतरी वेगळं खेळणं पण होतं. आपण तिथे असताना आपल्याला राग येतो की बस पिया मला आवरू दे आधी काम, पण ती एकटी असली ना ती खूप छान खेळते आणि म्हटलं चला हे काम करून मोकळी होते आणि तिला इथे बसू देते छान निवांत खेळायला. आज मी का हॅपी सांग बरं? कारण की तू भाकर बनवते. मी भाकर बनवते ठीक आहे, पण भाकर खाणार आहे पिया म्हणून मी जास्त हॅपी. म्हणजे आधी नाही म्हणत होती आणि मला एक कमेंट आली आहे की त्यांची, म्हणजे आजच्या व्हिडिओला जो मी आज पोस्ट केला आहे तर त्यांची मुलगी आहे 4 वर्षाची आय थिंक. ते म्हणत होते की माझी मुलगी पण भाकर खात नाही आणि ती म्हणते की भाकर जर खाल्ली ना तर मी काळी होऊन जाईल असं. किती क्यूट ना. पण पिया आज अगदी म्हणजे लवकर तिने नाही, गुस्स्याने म्हणली नाही या मम्मी, पण नंतर लगेच ठीक आहे मग खाऊन घे. कारण मी ना पाटोडीची भाजी बनवणार होते आणि पियाला पाटोडीची भाजी आवडते. पण हे बाहेर जाणार होते, मग म्हटलं जर शेवगाच्या शेंगा मिळाल्या तर मग शेवगाच्या शेंगांची भाजी बनवून तिचा पण रस्सा पियाला आवडतो है ना. खाते ना? पण आहे ना मला त्याच्या seeds पाटोळ्या जास्त आवडतात. आय नो. आणि जे जर म्हणजे मला आवडतं ते काय बोलतात शेवग्याची शेंगा मला आवडतात, पण त्याचे सीड्स नाही आवडत. किती जोरात किती जोरात. तर ते सीट नाही आवडत, पण पाटोडी आपण कधी बनवू शकतो जेव्हा आपल्याकडे भाजीचा ऑप्शन नाही आहे की नाही. आज आहे ना, आता गेले होते डॅडा बाहेर तर घेऊन आले मस्त. तर मी इथे सुरुवात केली आहे ऑलरेडी कांदा वगैरे भाजायला मस्त. जाऊ आणि म्हटलं हो जास तू TV बघायची म्हणून जाऊ जाऊ करते. तर काय म्हणताय? शेवगा 80 रुपये पाव. इतकी महाग? त्यापेक्षा पनीर खाल्लेलं पुरतंय का? या पनीर पण आवडतं काय? पनीर आणि चिकन पेक्षा महाग. हा चिकन गप बसा. आम्ही चिकन खात नाही, पण यांचं नेहमी चाललेलं असतं पियाला सांगणं चिकन खाल्लं पाहिजे, अंडी खाल्ली पाहिजे, त्याच्याने ताकद येते, हड्डी मजबूत होतात. पादवे आम्ही प्युअर व्हेजिटेरियन आहोत. मी असं कधीच व्हिडिओमध्ये सांगितलं नाहीये. मला 1-2 वेळा जेव्हा पण कमेंट आल्या ना अशा की मला फक्त विचारतात की ताई तुम्ही नॉनव्हेज खात नाही का असं, आणि मी सांगते की आम्ही व्हेजिटेरियन आहोत. तर आम्ही प्युअर व्हेजिटेरियन आहोत. म्हणजे पियाचे पप्पा खात होते लग्नाच्या आधी, पण लग्नानंतर मी सोडून टाकलं त्यांचं खाणं. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की मी खूप जास्त असं आवडून पण खात नव्हतो, असंच मी आला तर चला खाऊन घ्या असं म्हणून खात होतो. म्हटलं मग आता तुम्हाला आवड पण नाही म्हणल्यावर सोडलंच पाहिजे. तसं लग्नाच्या आधी प्रॉपर जे आहे ते बोलणं करून घेतलं होतं की नॉनव्हेज अजिबात खायचं नाही म्हणून, आणि हो म्हणलं होते म्हणूनच लग्न केलंय. गाय नवीन ट्रेंड आहे का? तर असं आहे आमची. आणि मी तर म्हणजे लहानपणापासून माझे मम्मी पप्पा पण खात नाही आणि आजी वगैरे पण खात नव्हती. इकडे माझ्या मामा वगैरे ते आजी आणि बाबा ते पण खात नाही कोणी. मोस्ट ऑफ लोक आमच्या इकडे जास्त करून व्हेजिटेरियनच आहेत, त्यामुळे एवढं असं काही वाटत नाही. पण जे लोक व्हेजिटेरियन असतात ना त्यांच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हणलं ना, म्हणजे ना चिकनचे आमच्या एरियामध्ये जास्त असतात, म्हणजे 90%. 90 नाही, चिकनचे जास्त होतं. चला मी आता स्वयंपाक करते. ही काय बोलते मला तरी काही समजत नाही, पण आम्ही व्हेजिटेरियन आहोत आणि त्यातल्या त्यात पिया जे आहे आज भाकर खाणार आहे म्हणून मी आनंदाने जे आहे ते हा आनंद तुमच्यासोबत शेअर करत होती. काय माहिती पियाचं असं इतका आनंदाने भाकर खाण्याचा जो तुमच्यासोबत मी हे शेअर करते ते बघून तुमच्या मुलांना तुम्ही दाखवू शकता की बघा पिया किती छान मस्त भाकर खाणार आहे. तुमचा पण थोडा फायदा होईल, बस एवढाच त्याच्या मागून उद्देश होता. मी आता पटापट स्वयंपाक करते, भाजी कशी झाली हे दाखवेल फक्त मी तुम्हाला. आण लवकर आण. मला व्हिडिओचा एंड करायचा होता, म्हटलं काहीतरी मस्त बोलून जो आहे छान व्हिडिओचा एंड करू. बरं हां, पियाचं चाललं होतं की तिला त्या दिवशी बॉक्स पाहिजे होतं. फायनली मी तिला दिलंय आणि तिने बघा किती छान ऑर्गनाईज करून ठेवलंय.
तुम्हाला ते दाखवायचं होतं तिला. सकाळपासून तिचं नाही, सायंकाळपासून तिचं ऍक्च्युली चालू होतं की मम्मा दाखव ना, मी की माझं बॉक्स बघ किती छान ऑर्गनाईज केलंय, दाखव म्हणून. तिला म्हटलं चल बाई आता दाखव तू. मी माझी बडबड जी आहे पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. आणि इथं मी माझं ते मागे हो जरा. नथ होतं ना मला ते भेटलेलं, ते पण मी इथं लावलंय. हे बघा, ते ऍक्च्युली तिथे आहे ना ते नेकलेस जे मी इथं ठेवलंय इथं, ते मला इथं टांगायला पाहिजे होतं, पण ते जास्तच मग अजून जर मला 2-3 भेटले असते तर मला ते टाकायला थोडे हार्ड पडले. चला मग ह्या सगळ्यासोबत जो आहे तो मी माझा आजचा व्हिडिओ इथे संपत आहे. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आय होप हाईप पण करा. तेच मी बोलणार होते वेगळ्या पद्धतीने. हाईप पण करा. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय. व्हिडिओला लाईक आणि हाईप केल्याशिवाय जाऊ नका. चला बाय. बाय.